अंघोळ करताना अथवा केस धुताना घेतलेले पाणी खूप गरम असेल तर त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. केस गळणे थांबवण्यासाठी 2 चमचे आवळा पावडरमध्ये 2 चमचे दही मिसळा. हा पॅक केसांच्या मुळांवर लावा. सुमारे 30 मिनिटे कोरडे ठेवल्यानंतर केस धुवा. आपण आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया वापरू शकता. आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग करा. यामुळे थंडीत देखील केसांचा व डोक्यावरील त्वचेचा मुलायमपणा अबाधित राहतो. एका भांड्यात अंड्यातील पिवळा बलक घ्या. त्यात 1 ते 2 चमचे ऑलिव्ह ऑइल टाका. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा आणि सोडा. अर्ध्या तासानंतर शॅम्पू करा. आठवड्यातून किमान 2दा हा पॅक लावल्याने केस गळणे थांबेल. नाकपुड्यांमध्ये 2-2 थेंब बदाम तेल किंवा खोबरेल तेल घातले जाते. यामुळे केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते आणि केसांची चांगली वाढ होते. केसांच्या आरोग्यासाठी आवळा खूप महत्त्वाचा आहे. हे केस गळणे, कोरडेपणा, कोंडा आणि अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते. वाळवलेला आवळा पावडर घ्या. 1 चमचा खोबरेल तेल आणि शिकाकाई पावडर त्यात मिसळा. पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवा. या आवळा पेस्टमुळे केस गळणे तर थांबेलच, पण ते राखाडी होण्यापासूनही बचाव होईल. आठवड्यातून किमान 2 वेळा केसांना तिळाचे तेल किंवा खोबरेल तेलाने मसाज करायला हवा. मात्र ज्यांच्या केसांची मुळे तेलकट आहेत त्यांनी आंघोळीच्या आधी केवळ अर्धा ते 1 तासच आधी केसांना तेल लावून ठेवावे. मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमधून काढाव्यात. त्यामध्ये दही घालून हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे केसांना लावून ठेवावे. त्यानंतर सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवावेत. यामुळे कोंडा कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते. दह्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे केसांसाठी फायदेशीर असतात. हे केसांना कंडिशनिंग करण्यास मदत करते. यासाठी टाळू आणि केसांवर दही लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. नंतर आपले केस शॅम्पूने चांगले धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2दा अवलंबू शकता. प्रथम संत्र्यांची साल वाळवून त्यांची पावडर बनवा. त्यात 1 किंवा 2 चमचे खोबरेल तेल, कोरफडीचे जेल आणि गुलाबजल मिसळा. हा पॅक केसांना लावा. 30 मिनिटांनी पाण्याने धुवा. पॅक तुम्ही आठवड्यातून 1 वेळा वापरू शकता.